नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मार्केटमध्ये हा जो एक विशेष क्रॅश झालेला आहे। निफ्टी 2.2112% जवळपास 546 पॉईंट निफ्टी पडला। बँक निफ्टी 1000 पॉईंटच्या वर, सेन्सेक्स 1700 पॉईंटच्या वर। हा जो इंट्राडेमध्ये एक एवढा मोठा फॉल झाला आहे, याच्या मागचं रिझन काय होतं हे पण आपण बघणार आहे। त्याच्यासोबत आपण हे पण डिस्कस करणार आहे की आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते, येणाऱ्या टाईममध्ये आपल्याला काय डोक्यात ठेवायला पाहिजे, मार्केट कुठपर्यंत खाली जाऊ शकते, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबत व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर। सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। सगळ्यात पहिले आपण याला झूम करूया। झूम करणं अतिशय आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहे प्रॉपरली दिसतील। चला, इथे आपण बघू शकतो मार्केटमध्ये झालं काय। आज सकाळी एक गॅप डाऊन ओपन झाला। गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर मार्केट जे आहे इमिडिएटली वरती गेला आणि टच कोणता लेवल केला, 25,600। इमिडिएटली विदिन 5 मिनिट 450 to 600 एक 150 पॉईंटचा मुवमेंट घेऊन वापस खाली आला। तेव्हा आपण हा हाय जो आहे हा मार्क करून ठेवला होता आपण। त्याच्यानंतर दोन कॅन्डल बनल्या, हा हाय ब्रेक झाला। इथे आपण एक बायचा ट्रेड केला होता, 25,600 ब्रेक केला तेव्हा आपण एक बायचा ट्रेड केला होता आणि टार्गेट जे आहे त्याच्यामध्ये 25,650 होतं। बट येस, मार्केट टार्गेट 25,640 पर्यंत दिलं। ऑप्शनमध्ये आपल्याला एक 15-20 रुपये मिळाले, आपण एक्झिट केलं। त्याच्यानंतर इथे जे आहे कंटिन्युअसली विक्स जे आहे ते बनवत होत्या, फक्त विक बनवत होत्या। स्ट्रेंथ दिसत नव्हती, जी अशी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ दिसत नव्हती। असे विक जे आहे ते बनत होत्या आणि ही छोटी कॅन्डल बनल्याच्या नंतर या रेंजच्या मधात जेव्हा मार्केट होतं, आपण डिस्कस केलं होतं की 25,600 जर लाईव्हमध्ये आपण डिस्कस केला, ब्रेक केला तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकते, 25,525 आणि 25,450 हे दोन लेवल आपण डिस्कस केले होते। मार्केट इथपर्यंत येईल आणि आजचा माझा जे ॲनालिसिस होता ते इतकाच होता की मार्केट जे आहे 450 पासून 600 या रेंजच्या मधातच कुठेतरी राहून जाईल आणि या रेंजच्या मधातच जे आहे ते मार्केट एक्सपायर होऊन जाईल। बट येस, 25,600 ब्रेक केलं, पहिले तर 520 पर्यंत आला। त्याच्यानंतर मार्केट साईडवेज गेला, अगेन ब्रेक केलं, 400 पर्यंत मार्केट आलं। हा लो सुद्धा ब्रेक केला, जे की मी एक्सपेक्ट केलं नव्हतं। त्याच्यानंतर काय झालं ते खूप सरप्राइझिंग मूव आहे, जो की त्याच्यानंतर आला। तर मार्केट जेव्हा ब्रेक करून खालच्या दिशेला येत होतं, तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली जे मार्केट आहे खाली येत होतं। कुठेच मार्केटमध्ये जे आहे ते असं स्टेबिलिटी दिसत नव्हती। बट येस, त्याच्यानंतर इथे आपल्याला जे आहे एक लेवल सापडला 25,400 आणि 25,300च्या जवळपास। तर इथे आपण जेव्हा मार्केट कन्सॉलिडेट करायला लागलं, या रेंजमध्ये मार्केट कन्सॉलिडेट करायला लागलं, तेव्हा मी एक कॉल दिला होता की ऑप्शन सेल करू शकतो आपण। ऑप्शन सेल 25,400चा कॉल आणि पुट हे दोन्ही पण सेल करायचं आहे। शॉर्ट स्ट्रॅडलची स्ट्रॅटेजी इथे दिली होती। बट येस, त्याच्यानंतर मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू झालं, कंटिन्यू खाली येत होतं, तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 1,000 रुपये 40 पॉईंट लॉस बुक केला। डेफिनेटली आपण लॉस बुक केला 40 पॉईंट, बट तो खूप खाली चालला गेला। तर त्याच्यामुळे कधी लॉस बुक करणं पण खूप आवश्यक आहे। त्याच्यासोबत आपण अजून एक कॉल घेतला होता, जेव्हा इथे मोमेंटम चालू होतं तेव्हा आपण बाय केला होता 25,550चा कॉल। हा कॉलसुद्धा आपण 550चा कॉल 50ला बाय केला होता। याच्यातसुद्धा मी सांगून दिलं होतं 40 आल्यावरच की एक्झिट करून टाका, बिकॉज दिसत होतं मार्केट जे आहे खाली जाणार आहे। तर इथे आपण 10 पॉईंटचा लॉस बुक केला। इथे आपण ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजीमध्ये एक 40 पॉईंटचा लॉस बुक केला। त्याच्यानंतर मार्केट जेव्हा इमिडिएटली खाली आलं आणि इथे एक मोठी कॅन्डल बनली, कारण इथून जेव्हा मार्केट कंटिन्युअसली खाली येत होतं, मधात हात टाकणं बाय करायला पॉसिबल नव्हतं आणि सेल करणं सुद्धा पॉसिबल नव्हतं, कारण मार्केट ऑलरेडी 400+ पॉईंट डाऊन होतं। तर कधी पण एक रिव्हर्सल येऊ शकते, या भीतीमध्ये आपण सेल ट्रेड केला नाही। पण बायला हात टाकायला इथे कुठेच जागा नव्हती, तर इथे कुठेच आपण बाय नाही केला। मार्केटला कंटिन्युअसली खाली येऊ दिलं। जेव्हा हा वीक बनला, 25,300 टच करून वापस खाली आला, तेव्हा एक एक्सपेक्टेड होतं की मार्केट जे आहे, आणि इथे 2 वाजलेले होते फक्त, तर 2 ते 3:30च्या मधात जर एक कव्हरिंग आली तर मार्केट जे आहे 25,400 पर्यंत जाऊ शकते। हा एक प्लॅन होता की 25,300 निघाला तर 400 पर्यंत जाईल। तर तेव्हा 25,300 जो आहे तो 15 रुपये चालू होता कॉल। तर एक 0-0 कॉल आपण इथे ट्राय केला 15 रुपयाला बाय करायचा, की हा जो आहे 15 रुपयाचा 60 रुपये 100 रुपयापर्यंत चालला जाईल।
बट येस त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युअसली साईडवेज मूव्ह केलं आणि मार्केट जे आहे इथेच क्लोज झालं. याच्यासोबत आपण अजून एक पुटसुद्धा डिस्कस केला होता सेल करायला. 25,300चा पुट आपण डिस्कस केला होता 60ला सेल करायला, त्याला आपण 45ला एक्झिट करून टाकलं, कारण मार्केट वर आलंच नाही 300च्या की हा पुट झिरो होऊ शकेल. तर 45ला त्याला आपण एक्झिट केलं. ऑप्शन बाईंगमध्ये 15 पॉईंटचा लॉस झाला, ऑप्शन सेलिंगमध्ये 15 पॉईंटचा प्रॉफिट झाला आणि मार्केट जे आहे ते याच रेंजच्या मधात पूर्ण वेळ राहून गेलं. इथे एक खूप चांगला पॉईंट हा आहे की 25,300 जर आज मार्केटने ब्रेक केलं असतं, एक मोठी शॉर्ट कव्हरिंग रॅली आली असती 25,400, 450, 480 पर्यंत. तर तेव्हा आपण जो 25,300चा 15 रुपयाला बाय केला होता हा 150 रुपये पण झाला असता. बट येस मार्केट 25,300च ब्रेक करू शकलं नाही, तर इव्हेंच्युअली तो झिरो झाला. तर अशा छोट्या छोट्या रिस्क घ्यावं लागणार आहे. जेव्हा पण आपण झिरो ट्रेड करतो तेव्हा एक आपल्याला सेटअप बघावं लागतं की यस इथून मार्केट 150-200 पॉईंट मूव्ह करू शकते का. तर इथे 300 ब्रेक केल्याच्या नंतर पॉसिबिलिटी होती 400 आणि 450 पर्यंत पण मूव्ह करेल, म्हणून आज आपण एक बाय ट्रेडमध्ये रिस्क घेतला. अदरवाईज डेली जर झिरो केलं तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला प्रॉफिट होणार नाही आहे. आणि इथे ऑप्शन सेलिंगमध्ये आपल्याला 15 पॉईंट भेटले, पण तर यस तिकडे नो प्रॉफिट नो लॉसमध्येच आपली पोझिशन जी आहे एक्झिट झाली. ऑप्शन बाईंगमध्ये 15 पॉईंटचा लॉस झाला, तर ऑप्शन सेलिंगमध्ये 15 पॉईंटचा प्रॉफिट पण झाला. त्या पोझिशन नील झाल्या. टोटल जे आहे आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये आज 1,000 रुपयाचा लॉस घ्यावा लागला, कारण मार्केट जे आहे कंटिन्युअसली ट्रेंडिंग झालं, वापस रिव्हर्स झालं नाही, त्याच्यामुळे 1000 पॉईंटचा लॉस घ्यावा लागला. आणि 25,550च्या कॉलमध्ये आपण एक 10 पॉईंट 250 रुपयाचा लॉस बुक केला, जस्ट बिकॉज आपल्या जे इथे आपण बघत होतो की इथून मार्केट रिव्हर्स होऊन जाईल, हे खाली आल्याच्या नंतर इथून मार्केट वापस वर चाललं जाईल, तर ते काही झालं नाही. मार्केट कंटिन्युअसली खाली करत होतं, तर आपण लवकर एक्झिट केला. तर हे पण आहे की आपल्याला कळलं पाहिजे. स्टॉप लॉस मी 25चा दिला होता तुम्हाला, 50ला बाय करून 25चा स्टॉप लॉस, बट आपण 40लाच एक्झिट करून टाकलं, कारण आपल्याला दिसत होतं की मार्केट जे आहे थोडंफार खाली येऊ शकते, वरती तर मार्केट काही जात नाही आहे. तर आता उद्या मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक डेली कॅन्डल दाखवून देतो. डेली कॅन्डलवर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये काय झालेलं आहे आणि सपोर्ट कुठे आहे. तर जेव्हा तुम्ही बघत आहे कंटिन्युअसली गॅप डाऊन होऊन मार्केट खाली येत आहे, तर हा जो लेवल आहे इथे कुठेतरी सपोर्ट आहे. लेवल जो आहे 24,800च्या जवळपास कुठेतरी येत आहे. तुम्ही बघू शकता 24,800, 750 हा जो आहे सपोर्टचा लेवल आता दिसून येत आहे. तर इथून सुद्धा मार्केट जे आहे अजून 400 पॉईंट 450 पॉईंटपर्यंत खाली येऊ शकते. आणि यस आज मार्केट जे आहे ते डे लोला बंद झालेलं आहे. चान्सेस आहे उद्या वापस एक गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकते 25,000 किंवा 24,800च्या जवळपास 300-400 पॉईंट गॅप डाऊन ओपनिंग झाली तर चान्स आहे. हे जर नाही झालं, कंटिन्युअसली एक फॉल झालेला आहे, इथे एक पॉज कॅन्डल बनू शकते आणि त्याच्यानंतर ब्रेक होऊन खाली येऊ शकते. तर सेलिंग अजून संपलेली नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सेलिंग इज ऑलवेज फास्ट सेलिंग होत आहे, मार्केट खाली येत आहे. तर सपोर्टपर्यंत मार्केट जे आहे 24,800 पर्यंत एक चांगली प्रोबॅबिलिटी आहे निफ्टी खाली येऊ शकते. आणि तिथे मग आपण जे आहे सपोर्ट फाइंड आउट करेल, तर तिथे कुठेतरी बाय करू. तर सध्या हात टाकायचं नाही आहे बाईंगमध्ये. 25,000 ते 24,800च्या लेवलमध्ये आपण डिस्कस करू बाय करायचं आहे की नाही. नाव लेट्स मूव्ह बँक निफ्टी. बँक निफ्टीसुद्धा एक कंटिन्युअसली मोमेंटम होत आहे. 54,500 पासून 51,800, 51,700 3,000 पॉईंट 1, 2, 3, 4 दिवसामध्ये खाली आलेला आहे. अजून सुद्धा याच्यामध्ये मोमेंटम येऊ शकते 50,300 पासून ते 49,600, 49,500 पर्यंत. तर प्रोबॅबिलिटी आहे बँक निफ्टी अजून थोडासा खाली येईल. 50,500चा लेवल जो आहे बँक निफ्टीमध्ये तो पॉसिबल आहे, तिथे जाऊन बँक निफ्टी सपोर्ट घेऊ शकते. तर इथून सुद्धा अजून 1000 ते 1300 पॉईंट बँक निफ्टीमध्ये वीकनेस पॉसिबल आहे. स्ट्रेंथ कधी येईल? 52,000च्या वर क्लोज झाला तर स्ट्रेंथ येईल, तोपर्यंत स्ट्रेंथ येणार नाही बँक निफ्टीमध्ये. लेट्स मूव्ह टू फिन निफ्टी. फिन निफ्टीमध्ये सुद्धा सपोर्ट जो आहे 23,500च्या जवळपास आहे. 300-350 पॉईंट इथे सुद्धा सेलिंग पॉसिबल आहे, होऊ शकते. मिड कॅप निफ्टी आता पडणं सुरू होत आहे. तर मिड कॅप निफ्टी जे आहे 12,900ला सपोर्ट घेतला तर ठीक. जर 12,900च्या खाली निघाला तर 12,200, 12,300 पर्यंत मिड कॅप निफ्टी जे आहे ते खाली येऊ शकतो.
सेलिंग इंटेन्सिफाय होऊ शकते मिड कॅप निफ्टीमध्ये. सेन्सेक्समध्ये पण मला 80,900 म्हणजे 81,000 पासून ते खाली तुम्हाला 79,500 पर्यंत जे लेवल्स जे आहे ते मला दिसत आहे. पण इमिडिएट सपोर्ट जो आहे तो आता सध्या 81,000 वर आहे, जो की इथून अजून 1500 पॉईंट खाली आहे. तर यस, या वीकमध्ये 1-2 दिवस मंडेपर्यंत जे आहे मला वाटते सेलिंग कंटिन्यू राहू शकते. तर फ्रायडे आता उद्या आहे, थोडासा स्टॉप लॉसेस तुमचे ठेवा. जर गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर मार्केट वरती येत असेल, जसं की इथे तुम्ही बघू शकता गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर मार्केट वरती आलं, तर इथे सेलिंगचा सिनॅरिओ शोधलेला कधी पण बेटर राहील रादर दॅन बाईंग. सेल ऑन राईज करण्यात जास्त पैसे मिळू शकतात बाय करण्यापेक्षा. बट येस, पण जर मार्केट असं खूप जास्त खाली गेलं तर तिथे आपण एक रिव्हर्सलसाठी ट्राय करू शकतो. हा ट्राय आपण उद्या पण करू, परवा पण करू, कारण रिव्हर्सल जे आहे ते मोठा येणार आहे. जेवढा फास्ट सेलिंग होत आहे, जेव्हा मार्केट कव्हर करणं चालू करेल तेव्हा कव्हर पण 400-500 पॉईंटनी करेल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. रिव्हर्सल इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग. तर त्याच्यासाठी आपण जे आहे प्रिपेअर राहणार आहे. 20-20, 30-30 पॉईंटचे स्टॉप लॉस देऊ, 40-40 पॉईंटचे स्टॉप लॉस देऊ. बट येस, वी विल प्रिपेअर की आपण 150, 200, 300 पॉईंटचा मूव जो आहे तो कॅप्चर करू शकलो पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला कळलं असेल की हां, इस्रायल वॉर आहे की सेबी इफेक्ट आहे, सेबीचे जे न्यू करिक्युलम आलं, न्यू सर्क्युलर आलं, त्याचा इफेक्ट आहे की इस्रायल आणि इराण वॉरचा इफेक्ट आहे. तर इफेक्ट कशाचा पण असू द्या, SIP लमसम याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करा. तुम्हाला कळत नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. कुठे SIP करायचं, कुठे लमसम करायचं, डेफिनेटली तुम्ही जे आहे मला विचारू शकता आणि मी तुम्हाला हेल्प करेल ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करून देण्यामध्ये. सोबत मी ऑलरेडी जेव्हा मार्केट 26,000 चालू होतं तेव्हा मी तुम्हाला एक बेस्ट फिक्स्ड इन्कम अप टू 15 to 16% पर्यंत रिटर्न देणारा फिक्स्ड इन्कमच्या बद्दल सांगितलं होतं. NCD बद्दल आपण डिस्कस केलं होतं. त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन आणि एंड स्क्रीनवर मी लिंक देऊन देईल, ते व्हिडिओ बघा. आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि इन्व्हेस्ट करा फिक्स्ड इन्कममध्ये, जेणेकरून जे आहे मार्केट व्होलॅटिलिटीपासून पण तुमचे पैसे जे आहे ते वाचून राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. एम करूया 150 लाईकसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.